मॉर्निंग मंडळी. आज आहे डे 4. काल रात्री आपण पोचलो होतो इथे जवळपास 10:30 पावणे 11ला आणि एक रूम घेतलेली आहे इथं. आणि ह्याचं त्याचं टेरेस आहे वरती जे आहे आपण टेरेसचा एरिया आहे. आणि तुम्हाला इथं दिसतं नदीचा एक व्ह्यू आणि डोंगराचा व्ह्यू आहे. हा कॉमन एरिया आहे टेरेसचा हॉटेलच्या. आतमध्ये सिटिंग वगैरे आहे इथं आहे. आतमध्ये कॅफे आहे इथं, म्हणजे आतमध्ये पण सिटिंग आहे. आता बघू आज तर बघू आता चाललो आहे आता आजचा दिवस. आज जी आपली काही प्रोग्राम आहे आपला आजचा, तर आज आपण लक्ष्मण झुला, राम झुला, त्यानंतर एक बीटल्स आश्रम आहे तिकडे जाणार आहे. आणि लिटिल बुद्धा कॅफे तर तिथे एक विजिट करणार आहे. आणि संध्याकाळी अराऊंड 7 वाजता वगैरे 6-7च्या दरम्यान गंगा आरती असते त्रिवेणी संगमला, तर ती अटेंड करायचं असा आजचा एक प्लॅन आहे. आज इथं मुक्काम आहे आपला आणि उद्या आपण जाणार आहे उर्गम व्हॅलीला. तर असा आजचा प्लॅन आहे. बाकी सगळं पॅक वगैरे झालेलं आहे. इथं पार्किंगमध्ये गाड्या दिसत असतील, इथं पार्किंगला गाड्या आहेत, खाली गाड्या आहेत, दिसणार नाहीत आता. ठीक आहे, बघूया आता आजचा दिवस डे 4. अच्छा, आपल्या पुणे उत्तराखंड राईडचा डे 4. आणि आपली खऱ्या अर्थाने आजपासूनच राईड स्टार्ट झालेली असं म्हणता येईल, किंवा ॲडव्हेंचर स्टार्ट झाले असं म्हणता येईल. तर वेलकम टू द चॅनल. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढं पूर्ण व्हिडिओ बघा. एक्सायटिंग काय काय ते सगळं दाखवतो. सो मग अशी तुम्हाला दाखवलेलं हेच रूफटॉप आहे ते हॉटेलचं. आता तुम्हाला इथनं थोडासा व्ह्यू दाखवला ना, हां सगळ्या डोंगरांचा याचा. आता थोडा अजून वरतून दाखवतो कसा दिसतोय बेडूक. Home point updated. आणि मग अशी तुम्हाला हे नाव मला सुचत नव्हतं, आठवत नव्हतं कुठं स्टे केलं आहे आम्ही ते तुम्हाला नाव दाखवतो. मोठे ह्याच्यामध्ये इंदिरा
द इंदिरा निकुंज. इथं आपलं स्टे आहे. आणि ही अशी आहे आपली रूम. सगळा पसारा इथं पण ठेवलेला आहे. कॅमेरा, हेल्मेट, बॅग इथे आहेत. आणि एक हिटर पण आहे. त्यामुळे काल थोडंसं जरा हेल्थ झाली. रात्री जरा थोडंसं गार लागत होतं, त्यामुळे बेटर फील झालं. चलो आता शुभम गेल्यावरती फक्त एक शूट करायला ते झालं मग कॅफेला. तर इथं अशा गाड्या पार्क केलेल्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरळ का नाही पार्क केल्या, अशा का पार्क केल्यात. तर हा पूर्ण स्लोप आहे. हा बघितला ना, तर हा पूर्ण स्लोप आहे. तर ह्याच्यावरती अशी गाडी पार्क करता येत नाही सरळ, आणि ती काढताना वगैरे लफडं होईल, म्हणून मग गाचे लावलेत. आता पण आहे ना, इकडं बघितलं ना तर राईट पायावरती गाडी घ्यायचं म्हणलं ना तर डायरेक्ट गाडी घेऊन खाली येते. त्यामुळे आता एक गाडी थोडी शिस्तीत काढावी लागेल. काढून घेतो. बघा आता अशी कसरत थोडीशी करावं लागणार आहे. थांबून एक गाडी काढावं लागणार. थांबा जरा. हे बघा इथनं गाड्या येत आहेत अशा, आणि इथं स्लोपवरनी गाडी काढायची आहे. येऊ दे आता, येऊ दे. ओके. ओके, तर आता आपण चाललोय पहिलं लिटिल बुद्धा कॅफे. आता तोच जानकी सेतू येतोय की जिथनं आपण जो आपल्या रूममधनं दिसतो. सकाळी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर तो हा जानकी सेतू, माता जानकी सेतू. आणि मला वाटतं 4 व्हीलर्स जावं नाहीत किंवा मधनं लोकांना चालायला दोन्ही साईडनी गाड्यांना जायला असं एक नियोजन केलेलं आहे. आणि लेफ्ट राईट बघाल तर गंगा मैया आहे. आता नशीब आहेत की म्हणजे आता सॅडल बॅग नाही आहेत, नाही तर सॅडल बॅग इकडे तिकडे थोडं, कारण खूपच 1-2 इंच फक्त इकडं तिकडं जागा राहते आहे गाडी चालवायला. थोडं जजमेंटनी चालवावं लागते. ओह, जय बजरंगबली. मोठा फोटो आहे. गौ माता जय हो. इन 400 meters टर्न लेफ्ट. हवा इथं कसं आर्ट्स वगैरे हे भिंतीवरती. बनारसला पण असं सेम भिंती रंगवलेले आहेत नाही का, चित्र काढून वगैरे असं. नॅव्हिगेशन एकदम बंद झालं आणि ते म्हणले की आलं डेस्टिनेशन. पुढे हां काय नाव समोर नाही, लिटिल बुद्धा कॅफे. इथंच कुठेतरी आहे पण आता हे भाई लिटिल बुद्धा कैफे कहाँ पे? पीछे रह गया हाँ. लेफ्ट में आम का पेड़ है. हाँ अरे देवा, आलेलं आहे लिटिल बुद्धा कॅफे. पण इथं पार्किंगचं काय करावं हा प्रश्न आहे. गाड्या इथं पार्क करून चाललोय. कॅफे एकदम कंजेस्टेड रोडवरती आहे आणि 2 गाड्या पण पार्क होईल एवढी जागा नाही तिथं. त्याच्यामुळं इथं पार्किंग आहे जवळच एकदम. तर पार्किंगला गाड्या लावल्यात आता आणि
चलो बुद्धा कॅफे, द लिटिल बुद्धा कॅफे. हा आहे लिटिल बुद्धा कॅफे. आणि हा रोड बघाल तर असा रोड आहे, एकदम कंजेस्टेड असा रोड आहे. आणि कॅफेच्या बाहेर बघितलं तर पार्किंगलाही जागा नाही आहे, त्याच्यामुळे तिकडे पार्किंग केली. आणि हा एंटर केल्या कॅफेचा आहे. वाईब्स तर चांगले आहेत एकदम. आता टेबल बघूया एखादा. सही आहे. आता मेन्यू कार्ड तुम्हाला दाखवतो. आता एवढं मोठं मेन्यू कार्ड आहे. आता बघावं लागेल, यांनाच विचारावं लागेल, कारण काय करणार ना एवढे, काय शोधणार. तर त्याला विचारू काय आहे चांगलं, तर तसं मागू आपण. आता ब्रंचला आलेले तर बसले. आता बघताल की वाजले ना, 1 वाजून गेले, 2 वाजले ना रे. 2 वाजता नाही बघा आपल्याला. काल रात्री 8 वाजता खाल्लं होतं, त्यानंतर आता खाते. इथले बुद्धा स्पेशल सँडविच म्हणजे इथली स्पेशालिटी आहे. बघू आता कसं आहे ते. आता आला ना व्ह्यू. मग अशी या साईडचे सगळे टेबल बुक होते, त्यामुळं इकडे बसता तिकडे बसतो होतो पलीकडं. आता एक टेबल इथं मिळाला आणि टेबलवरनं व्ह्यू इथं आहे गंगा मैया. आणि पिझ्झा. हा बघा, एक अनइन्व्हायटेड पाहुणा आलाय, आमच्या टेबलवरच बसलाय. हा बघा, अजिबात घाबरत नाही, काय नाही. तर मग अशी बघितलं तुम्ही की मेहमान येऊन गेला, आमचं थोडंसं जेवण खाऊन गेला आणि रिप्लेसमेंट आम्हाला दिली आहे. परत सेम डिश. कॉफी सांगितली, कॉफी पिऊ, इकडनं कल्टी आणि लक्ष्मण झुला, राम झुला आणि एक विटल्स कॅफे. विटल्स कॅफे नाही आश्रम तिकडे जातो. तोपर्यंत कॉफी पण आलेली आहे. ब्रंच उरकलं आणि आता लिटिल बुद्धा कॅफेला बाय बाय. आता चालतच लक्ष्मण झुला जवळच आहे, पार्किंगला गाडी तिथंच राहील. चलो चलो, आता हाच रोड जातो सरळ लक्ष्मण झुला. हा आहे लक्ष्मण झुला. वॉक करत झालो आपल्या इथं. आता कॅफेमध्ये बसलो होतो ना, तिथनं पण दिसत होता. आता थोडंसं मध्यंतरी बंद होता, आता त्याचं काम पण चालू आहे. आत्ता पण बघू शकता तुम्ही. चलो थोडंसं पुढं त्याच्यावरती झुल्यावरती जाऊन येतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, सगळं एकदा मोठी कमान आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि हे आय गेस फक्त त्या आतल्या रेलिंगच्या आतमध्येच चालून देत आहेत. बघा
हे आहे ना इनर त्याच्या आत पलीकडे ग्लास म्हणजे अजून कामं चालू आहेत. ते झालं की भारी होईल. हे बघा पलीकडे हे ग्लास बसवले जात आहेत. कंप्लीट झाल्यानंतर भारी होईल. जे इथे एक तुम्ही बघितलं ना तर असं एक गॅलरी टाईप बनवलेले इथं पुढं त्या साईडला ना त्या साईडला पण बनवले. आणि आता हे पूर्णच नवीन सगळं वायर बिअर बघा ना तुम्ही. फुल हेवी मटेरियल आहे सगळं. मध्यंतरी बंद होता खूप पूल मोडकळीला आला होता काहीतरी किंवा हे झाला होता त्यामुळं बंद होता. आता परत चालू झालेलं आहे. हा अरे हो की आता हे नेमकं कसं आहे साईडचं अजून चालू केलेलं नाही त्यामुळं नाही तसं वर नाही थोडासा नदीचा व्ह्यू दाखवता आला असता. तर इथनं बघा आता असं दिसतंय. राम झुल्यावरनं पण बघू काय सिच्युएशन आहे ते. आता इथं तर असं बघितलं असं की काही दिसत नाही आहे म्हणजे पाणी दिसतंय थोडंसं त्याच्यामुळं ग्रिलमुळं काही. रंग डारूंगी डारूंगी रंग डारूंगी हो रंग डारूंगी डारूंगी रंग डारूंगी हो रंग डारूंगी डारूंगी रंग डारूंगी रंग डारूंगी हो रंग डारूंगी रंग डारूंगी हो रंग डारूंगी रंग डारूंगी हो रंग डारूंगी. चलो माईक कनेक्टेड नाही झाला म्हणून असं रेकॉर्ड करतोय. तर आता जायचं राम झुला कॅफे जो होता आपला द लिटिल बुद्धा ते केलं. आता गोईंग टू राम झुला. लक्ष्मण झुला पण केला आता आपण. राम झुला त्यानंतर बीटल्स आश्रम. तर हाच आहे फेमस बीटल्स आश्रम पण आत्ता बंद आहे. प्री वेडिंग वगैरे चाललेलं दिसतं इथं. गौमाता फार एकदम डस्टबिनमध्ये तोंड घालून कार्यक्रम चालला आहे हे बघा. आणि ऋषिकेश म्हणजे कसं एक योगाचं हब म्हणता येईल. आता इथं राम झुलाचं पार्किंग आहे. पार्किंग करू आणि पायी पायी राम झुलाला जाऊन येऊ. ये 2 गाड़ी की जगह नहीं है. नहीं है बड़ी बड़ी गाड़ी. देखो ना करवा दो. जाओ उसके साथ जाओ पर्ची ले लेना गाड़ी लगा कर. ठीक है ठीक है. चलो राम झुला. जय श्रीराम. तर आता राम झुल्याच्या जवळ आलो आहे. मग तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये असं पार्किंगला गाडी लावलेली आहे. तिथं तो घेत नव्हता पार्किंगला गाडी. ला मोठी गाडी आहे पार्किंगला जागा नाही मिळत तिला जागा होत नाही. तरी त्यांनी जागा केली कशी बशी आणि दोन्ही गाड्या लावल्यात आणि आता राम झुलाकडं चाललेलो आहे. शोधत होतो राम झुला. राम झुला पलीकडे आहे. तुम्हाला दाखवतो. हा आहे राम झुला बहुतेक. आणि हे इथं चालली आहे गंगा आरतीची तयारी. लोक सगळे बसलेले आहेत. आता इकडं जावी का तिकडं आता हे किती वाजता असते माहीत नाही. तर त्रिवेणीची संगमची जास्त लोक बघायला असतात असं ऐकले. बघूया आता काय करायचं. इथं थांबायचं तिकडे जायचं. उत्तराखंड सरकार एवं HTCBHC इंडिया लिमिटेड देवभूमि आगमन पर आपका हार्दिक स्वागत करते हैं. तर हा हे राम झुला. राम झुला आता जाऊया पुढं.
आणि नंतर तिकडची आरती करू. आत्ता जी बघितलं आपण ना ती आरती 5:30 वाजता चालू आहे. आता 5 वाजले तर ती आरती अटेंड करू. आणि उद्याचा दिवस आहे आपला तर त्यावेळेस त्रिवेणी संगमची आरती असेल. तर आता चला राम झुलावे. इथं शिकंजी बिकंजीचा असा तेलजिऱ्याचे फोटो आहेत पण गाडीवाला बंद आहे. इच्छा झाली होती पुढे प्यायची म्हणलं असला तर बरं झालं असतं पण बंद झाला आहे तो. आणि हा बघितलं ना हा सगळं जुनाच आहे. ह्याचं अजून जुनंच आहे सगळं नाही का. आणि हा हलतोय लिटरली थोडा थोडा जे चालतोय ना हलणं फील होते जाणवते की हलतोय ब्रिज. आणि हा कसा नॅरो आहे थोडासा. लक्ष्मण झुला कसा की मोठा आहे आणि आता तर त्याचं काम पण नवीनच झालेलं आहे. ते बघा इथनं हा जो आहे तो लक्ष्मण झुला आहे जो नवीन बनलेला आहे. आणि हा राम झुला जुना स्ट्रक्चर आहे अजून आणि हलतोय ब्रिज लिटरली. आणि असंच काहीतरी त्याचं झालं होतं जुना जो होता त्याचा खराब झाला होता त्यामुळं तो आता बंद केला आहे. नवीन जे बंद केला म्हणजे नवीनच चालू केलं. पूर्ण झाल्यावरती भारी होईल. डारूंगी डारूंगी रंग डारूंगी रंग डारूंगी हो रंग डारूंगी रंग डारूंगी हो रंग डारूंगी रंग डारूंगी हो रंग डारूंगी. आता घाटावरती आलोय. हा रामझुला आणि हे गंगा मैया एकदम जवळनं. हे बघा मस्त व्ह्यू आहे. आणि त्या ठिकाणी आरतीची तयारी चालू आहे. इथं पलीकडं इथं आरतीची तयारी चालू आहे तर तिकडे जाऊ आपण. ही बेसिकली डुबकी मारण्यासाठी बनवलेले आहे पण आता मी त्या ह्याच्यामध्ये नाही आहे. तो उद्या बघू. उद्या राफ्टिंग करताना मग फुल डुबकी घेईल राफ्टिंगच्या तिथं. हाय अभि हाय कर. हाँ वही वाला है. अरे तेरे को सब पता है. अरे वो नहीं खुल नहीं रहा वो जैम हो गया वो. ये तो खुल गया. अब वो तो खुल जाता है वो कवर है. जो कैमरे पे गंदगी नहीं चढ़ेगी. हाँ ये इसको सब पता है. वो नहीं ना वो जैम हो गया रे. अरे वो कैमरा खुल रहा है मेरे भाई ये नहीं खुल रहा. हाँ ये देख कैमरा निकल रहा है ये नहीं खुल रहा. क्या करे जाम हो गया आपने वो. ज्यादा कस के वो कर दिया. हाँ वही हो गया है. ही तिघांची तिकडी अर्धा तास चला आमच्या बरोबर गप्पा चालू आहेत. 5:15 वाजता भेटले होते मला वाटतं. अर्धा पाऊण तास झाले आता. सगळं ह्याचा पण ह्याचा यूट्यूब चॅनल आहे त्यावरती शॉर्ट्स टाकतो. सायकल घ्यायची 4,000 रुपये जोडून. हां सायकल घ्यायची ह्याला 4,000 रुपये. ह्याच्याकडे 700 रुपये जमा झाले त्याकडे 500 रुपये जमा झालेत. ते दिवे विकतात तिथं. असे दिवे विकून ह्यांनी 500 रुपये जमवलेत. त्यांनी 700 रुपये जमवलेत आणि ह्यांनी 900 रुपये जमवलेत. आणि सायकल आहे ती 4,000 रुपयाची. तर 4,000 रुपये सायकलसाठी पैसे जमवत आहेत. आता त्यांना खायचेत मोमोज. त्यांना मला चारतो तुम्हाला थांबा जरा. चलो बाय बाय. बाय गाइस भैया को सपोर्ट करो और भैया को जल्दी से 500 सब्सक्राइबर करवा दो. ए भाई बाय बाय बोल चल. ए फिर मेरे भी तो 1 लाख बनवाने को बोलना फिर. ए भाई मेरे पास तो भैया. ये शो करवा दो. हाँ हाँ हाँ. तेरा 93 तो करा दिया अभी. भाई को बोले 94 भी करा देता. और रह गए 6. ठीक है इसमें बोल तेरा चैनल का नेम. V2R फनी बॉय. V2R फनी बॉय. तो भाई रात 3 यूट्यूबर खड़े हैं. क्या बात है. चलो बाय बाय. बाय. चला
तर आता आरती स्टार्ट होईल, तर जाऊया. लाईम सोडा टाईम. तसं तर चहाचा टाईम आहे, पण थोडंसं आमचं जेवणच म्हणा किंवा काय लंच हे लेट झालं, त्यामुळं थोडंसं आपलं आता सोडा वगैरे घेऊ म्हणलं. चीअर्स. लाईम सोडा. आरती चालू झालेली आहे, आम्ही थोडं थांबले होते म्हणून लेट झालो. खाली जातो. बघितलं ना, इकडं पलीकडे पण गंगा आरती चालू आहे आणि त्रिवेणी संगमवरती पण आरती चालू असं वाटतं या टाईमला. 3-4 ठिकाणी आरती केली जाते इथं गंगा आरती. आता उद्या आपण त्रिवेणीला जाऊ. आज इकडे आहे, उद्या त्रिवेणीच्या ठिकाणी गंगा आरती जाऊ. हर हर महादेव. घाट पर उपस्थित सभी भक्तजन कृपया ध्यान दें. सभी लोग यहाँ से माँ गंगा की दिव्य आरती दर्शन, तिलक आशीर्वाद व प्रसाद लेकर अपने अपने गंतव्य स्थान को प्रस्थान करेंगे. जो भी भक्तजन माँ गंगा की इस महामंगल आरती में दान देना चाहते हैं, आप जो भी भेंट देना चाहते हैं, आरती दर्शन के लिए दाई और हमारे आचरण में बैठे हैं, वहाँ संपर्क करके. अच्छा, झालं सगळं फिरून फिरून. हो, आरती झाली. आता उद्या ॲडव्हेंचरचं थोडंसं प्लॅन आहे. राफ्टिंग म्हणा किंवा बंजी जंपिंग म्हणा, याचा प्लॅन उद्या केलेला आहे. बंजी जंपिंग जे हायेस्ट आहे 117 मीटरचं, जरा सगळेच महाग सांगतायत. आता काही कळत नाही, म्हणजे जेवढे विचारलं तेवढ्यांनी सगळ्यांनी बंजी जंपिंग 4600 रुपये सांगितले. ते स्टॉप घेऊया. $99.53. आता आज सगळ्यात जास्त पेट्रोल बसणार आहे. फुल करते ना म्हणजे 13 लिटर बसलं जवळपास. टाईम आहे आता. लंच दुपारी एवढ्या उशिरा झालं की ते झाले लागून खाल्लेलं पचलं नाही, गिरलं नाही. त्यामुळं मी तर वॉटरमेलन ज्यूस घेतो आहे आणि शिवम दाल खिचडी खातो आहे. आणि हे पण बघा, व्ह्यू सगळं असं इथं. तो समोर दिसतोय तो जानकी जो आहे, ज्याच्यावरती लाईट चालू आहे आणि चंद्र पण आहे बघा. खूपच झूम केलंय.
बस हाच व्ह्यू आहे ट्रॅव्हल सोबत. माता जानकी ब्रिज त्याच्यावरती तिरंग्याची लाईट. आता बघू अंधाराचं रात्रीचं ऋषिकेश कसं दिसतंय ते बघा. येस, एन्जॉय. तर आता झोपायचा टाईम झाला आहे ऑलमोस्ट. आज 7 वाजलेत, 10:15 वाजलेत. आणि ॲक्च्युली असं वाटलं होतं की आज राईड नाही आहे, काही नाही आहे जास्त. तर काय म्हणजे व्हिडिओ किती शूट होईल, किती व्हिडिओ बनेल आजचा जरा डाऊट होता. पण आज चांगलं एक्सप्लोअर केलं आहे सगळं. बऱ्यापैकी चांगलं व्हिडिओमध्ये आलेलं आहे सगळं. आणि आजचाही व्हिडिओ तसा मोठा होईल असं वाटतं आहे. अनएक्सपेक्टेड होतं पण ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि पुढचा व्हिडिओ म्हणजे डे 5चा उद्या भरपूर ॲडव्हेंचर होणार आहे. म्हणजे ज्यासाठी ऋषिकेशमध्ये लोक येतात तर ते ॲडव्हेंचर उद्या करायचे आहेत. डे 5मध्ये ते आता डे 5च्या व्हिडिओमध्ये ते येईल. तर नक्की पुढचा व्हिडिओ पण बघा ॲडव्हेंचरसाठी. आता सकाळी 9 वाजता जायचं आहे उठून उद्या. तर आजसाठी गुड नाईट. आणि असंच प्रेम करत राहा. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. बाय बाय, गुड नाईट.